जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गडहिंग्लज। न्यूरोसर्जरी, न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल। विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गडहिंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल। जनाई हॉस्पिटल, संकेश्वर रोड, गडहिंग्लज। शासनाने यापुढे मुख्य रस्ते आरसीसी म्हणजेच सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 अंतर्गत गडहिंग्लज शहर आणि गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात मंजूर 14 कोटी रुपयांच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा शुभारंभ आणि कडगावमधील विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला। सिद्धेश्वर मंदिरापासून दाट हत्ती बसवणं शेवटच्या शाळेपर्यंत आहे। गावापर्यंत आता 5.5 मीटरने एक्झिस्टिंग रस्ता आहे। 5.5 मीटर आपला आहे तसा कॉन्क्रीटचा होणार। तिथून पुढचा पण आपला सगळा रस्ता कॉन्क्रीटचा होणार। रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला 200 मीटर आरसीसी गटर आहे आणि 2 मोऱ्या आपला कॉन्क्रीटच्या होणार आहे। आणि जवळजवळ 10 वर्ष या रस्त्याची लायबिलिटी जो आता कंत्राटदार काम करणार आहे, 10 वर्ष काम पूर्ण झाल्यानंतर 10 वर्षाची जी देखभाल दुरुस्ती आहे, म्हणजे खड्डा जरी कॉन्क्रीटचा पडला तरी 10 वर्ष कंत्राटदारानं याची देखभाल दुरुस्ती करावयाची आहे। 2 किलोमीटर आहे आणि 3 कोटी रुपये साहेबांच्या आशीर्वादानं मी कडगावकरांचा मनापासून आभारी आहे की माझ्या हजारो माता भगिनींनी डोक्यावर पाण्याची कळशी घेऊन आज माझं त्यांनी स्वागत केलं आणि प्रचंड मिरवणुकीनं या समारंभस्थळी आणल्याबद्दल पहिल्यांदा माझ्या सगळ्या माता भगिनींचा मी मनपूर्वक आभारी आहे। आज आपण या कडगाव कौलगी गिजवणे मतदारसंघामध्ये मठाचा मार्ग ते हत्ती बसवान रस्त्याचं 3 कोटी रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचा शुभारंभ केला। इंचनाळ ते अंगापूर रस्ता 3 कोटी 90 लाख, कडगाव ते इटलाई देवी रस्ता 3 कोटी 90 लाख, प्रतिमा 83 ते हिरोगी रस्ता 3 कोटी 25 लाख, आपल्या गावातलं प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्य इमारत 4 कोटी 80 लाख, आपली अनेक दिवसाची जी सर्वात अडचण मोठी होती पिण्याच्या पाण्याची, त्या जलजीवन मिशन पाणी कोट्याचं जवळजवळ 8 कोटी आणि इरदेव मंदिर सांस्कृतिक हॉल हा 15 लाख रुपये
या जवळजवळ 30-35 कोटी रुपयांचा आज शुभारंभ आज या विभागामध्ये झाला. आपल्या सगळ्या माता भगिनींची सगळ्यात मोठी अडचण पिण्याच्या पाण्याची होती. सगळ्यात जास्त पिण्याच्या पाण्याचा त्रास हा महिला भगिनींना होत असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पिण्याची खर्चाच्या पाण्याची व्यवस्था करायची, आपले संपूर्ण संसाराचं काम करायचं आणि यामध्ये फार मोठा त्रास या सगळ्या माता भगिनींना होत असतो. अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची जर व्यवस्था नसेल, अनेक गावामध्ये मुली सुद्धा त्या मुलाला तिथं दिल्या जातात. मी 15 वर्षापूर्वी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून आलो आणि मी उन्हाळ्यामध्ये होणारी आपली सर्वांची अडचण पाहिलेली होती. अनेक वेळा आपण बोरवेलची मागणी करायची, फाउंडेशनच्या वतीने बोरवेल मारणं, त्याचं तात्काळ पंप बसवणं, ही काम या सर्व काळामध्ये आपण केलं. पण सगळ्यात मोठं काम माझ्या हातून झालं की हे आंबेवळ प्रकल्प हा पूर्ण झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं आपल्याला शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार नव्हता. मी त्यावेळेला ग्रामपंचायतीला सांगितलं की या वर्षभरामध्ये मी आंबेवळ प्रकल्प मार्गी लावण्याचं वचन दिलेलं आहे, ज्याचा उल्लेख सतीश पाटलांनी आपल्या भाषणात केला की आंबेवळ प्रकल्प ह्या वर्षी मी मार्गी लावलं नाही. मी जर यावर्षी पाणी जर आणलं नाही तर विधानसभेची मतं मागायला मी कोणाच्या दारात जाणार नाही, अशा प्रकारचं मी वचन दिलेलं होतं. त्यामुळे ती योजना आपण रद्द करावी आणि होणाऱ्या या आंबेवळ प्रकल्पातूनच आपण या कडगावला पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवू. आणि मला आज मनापासूनचा आनंद आहे, अतिशय सुसज्ज फिल्टर हाऊस आपण मानलं, 8-8.5 कोटी पाण्याचा आपण जलजीवन योजनेचा डिस्ट्रीब्युशन आणि मुख्य पाईपलाईन जॅकवेलचं काम आपण केलं आणि हे सगळं सोलरवर आता करायचा आपला मानस आहे. आता यामध्ये चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत, सदानंद पाटील तुझं आपल्या गावचं काम दुसरे कॉन्ट्रॅक्टर करतायत. आता त्यांनी सांगितलं की आपल्याला 2 ठिकाणी सोलर बसवावे लागतील, एक त्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ बसवावं लागेल आणि दुसरं नदीच्या जॅकवेलवर बसवावं लागेल. पण जो पुराचं पाणी किती येईल त्या अंदाज बघून आपल्याला ते काम करावं लागेल. पण कडगावकरांना मी विश्वास देतो की हा सगळा प्रकल्प हा सोलरवर केला जाईल, ग्रामपंचायतला एक पैशाचं विजेचं बिल भरायला लागणार नाही अशी व्यवस्था मी करून देईल. मुळातच आंबेवळ प्रकल्पाचं जे पाणी आहे त्या 2-3 गावानंतर आपल्या ताबडतोब गावाला पहिलं येते. त्यामुळे प्रदूषित अजिबात पाणी मुळातच नाही. त्यात आपण फिल्टर हाऊस करणार आहे. त्यामुळं या कडगावमध्ये सगळ्यात स्वच्छ पाणी या निमित्ताने मिळणार आहे. मला वाटतं आपल्या गावामध्ये कडगावला द्यायचं म्हणणार मुली आता द्यायला पालक उत्सुक होतील. इतकी चांगली व्यवस्था आता या ठिकाणी आपण केलेली आहे. आणि मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं आहे, तुमचं सुख हे माझं सुख आहे, तुमचं दुःख हे माझं दुःख आहे, तुमच्या समस्या माझ्या समस्या आहेत, तुमच्या अडचणी माझ्या अडचणी आहेत. तुम्ही किती मला मतं द्या किंवा न द्या, मी तुमचा हमाल आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात तुमची प्रामाणिकपणाने हमाली करायचं मी ठरवलेलं आहे. आणि म्हणून कसलंही संकट आलं 30-35 वर्षात मी कधी घाबरलो नाही, कधी डरलो नाही, तर माझा विश्वास होता जनतेवर. आणि म्हणून हालत कैसी भी हो बहादुर वया नहीं करते, सीने में जिनके जुनून हो ये हिम्मत खोया नहीं करते. जनगर्जना लाईव्ह कॅमेरामन जय्यद सय्यद, लता पालकर. थँक्यू.